बातमी जालन्यामधून आहे। जालन्यातील वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। वसतिगृहातील जेवणामध्ये आळ्या आणि किडे आणि उंदराच्या लेंड्या सापडल्या। वलखेडा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न आता त्यामुळे ऐरणीवरती आलाय। विद्यार्थिनींची थेट अंबडच्या तहसीलदारांकडे धाव घेण्यात आली। या तक्रारीनंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत 3 सदस्यीय पथक घटनास्थळी पाठवून पाहणी सुद्धा केली। गेल्या वर्षभरापासून वसतिगृहामध्ये अन्नाची निकृष्ट गुणवत्ता, अस्वच्छता आणि अपुऱ्या पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि असे वारंवार होणाऱ्या समस्या यांचा सामना करावा लागत असताना तक्रार केल्यानंतर सुद्धा काही दिवस परिस्थिती सुधारते, मात्र पुन्हा ती पूर्ववत होते, अशी खंत इथल्या विद्यार्थिनींनी केली। त्यामुळे जालन्यामधल्या विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे। वसतिगृहातल्या जे जेवण या विद्यार्थ्यांना मिळतं त्यामध्ये आळ्या, किडे आणि उंदराच्या लेंड्या सध्या या जेवणामध्ये आढळून येत आहेत। अतिशय किळसवाणा प्रकार हा जालन्यामध्ये घडलेला आहे। अनेकदा तक्रारी सुद्धा दिल्या जातात, मात्र तक्रारीनंतर काही वेळा हा प्रश्न सुटतो, मात्र पुन्हा मागचे पाडे 55 अशा पद्धतीची स्थिती जालन्यामधल्या या वसतिगृहामध्ये पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, आपण पाहतोय की जालन्यामधल्या वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींच्या जीवाशी सध्या खेळ सध्या सुरू आहे। आळ्या, किडे आणि उंदराच्या लेंड्या या सगळ्या जेवणामध्ये आढळून येत आहेत। काय माहिती आहे या संदर्भामध्ये? काय आता अधिक ठोस पावलं उचलली जातात प्रशासनाकडून? नक्कीच जर बघितलं तर अंबड तालुक्यातील संपूर्ण वलखेडा येथील शासकीय मुलींचं वसतिगृह आहे। या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना जेवण बनवते त्यामध्ये निकषीपणा जो आहे तो समोर आलेला आहे। यामध्ये जर बघितलं तर या विद्यार्थिनीच्या जेवणामध्ये आळे, किडे व उंदराच्या लेंड्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। तब्बल याच्यामध्ये जे आहे तब्बल 35 विद्यार्थिनी जे आहेत ते असल्याचे पाहायला मिळतात। आणि या पार्श्वभूमीवरती आता काही पालकांनी या बाबतीत अंबड तहसीलकडे तक्रार देखील केलेली, कारण या विद्यार्थिनीच्या जीवाचा खेळ जे आहे ते या ठिकाणी केली जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते या पद्धतीने आता या ठिकाणी अन्न पुरवठा जो आहे तो केला जात असल्याचा नागरिकांचं म्हणणं आहे। त्याच दृष्टिकोनातून आता लेखी स्वरूपाची तक्रार जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र जे कॉन्ट्रॅक्टदार आहे यांच्यावर त्यापैकी कुठली कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे आता प्रशासन नेमके आता या ठेकेदारावरती आणि हॉस्टेल प्रशासनावरती काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण विजय, या सगळ्या संदर्भामध्ये वसतिगृहाचं काही स्पष्टीकरण आलंय का या सगळ्या प्रकाराबद्दल? या बाबतीत अजून वसतिगृहांनी कुठलंही स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं नाही। या बाबतीत जे अन्न बनवलं जातं याच्या कॉन्ट्रॅक्टपणा जो आहे तो दिलेला आहे, मात्र या कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो कॉन्ट्रॅक्टदारांनी देखील यावरती स्पष्टीकरण दिलेलं नाही। या ठिकाणी तब्बल 35हून अधिक विद्यार्थिनी जे आहेत त्या राहत असल्याच्या समोर आलेल्या आहे। मात्र यातील काही दिवसापूर्वी या बाबतीत लेखी स्वरूपाची तक्रार जी आहे ती करण्यात आली होती, तर त्यावरती तहसीलने एक पथक तयार करण्यात 3 सदस्यीय हे पथक झालं होतं। त्या पथकाने या ठिकाणी जाऊन पाहणी देखील केली होती, मात्र त्या ठिकाणी हे संपूर्ण प्रकरण असल्याचं त्यावेळेस लक्षात आलं होतं। मात्र तरी देखील या ठिकाणी किरकोळ कारवाई जी आहे ती त्यांच्यावरती करण्यात आली होती। मात्र पुन्हा त्याच पद्धतीने जे आहे ते अन्न प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जे आहे ते या भागामध्ये जे आहे ते अन्न विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये किडे, आळे अशा प्रकारचे जे आहे ते दिसून आलेले आहे। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे। सध्या जालन्यामध्ये या वसतिगृहातला हा सगळा ढिसाळ कारभार जो आहे तो आता समोर आला। विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आलाय। जेवणामध्ये आळ्या आणि किडे आढळून आलेले आहेत। तहसीलदारांकडे या विद्यार्थिनींनी धाव घेतली, मात्र काही दिवस तक्रार केल्यानंतर हा प्रश्न सुटतो, मात्र पुन्हा एकदा या सगळ्या अडचणींचा सामना या विद्यार्थिनींना करावा लागतोय। आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या ठोस निर्णय घ्यावा आणि कारवाई करावी अशी मागणी सध्या या विद्यार्थिनींनी केली।